नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कार्तिक आणि आज आम्ही चाललो आहोत सावताळा या ठिकाण फिरण्यासाठी. सावताळा हे ठिकाण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक येतं आणि तेच ठिकाण बघण्यासाठी खूपच सुंदर आहे. त्यासाठी मी आणि माझा मित्र ऋषी बॅकपॅक करून मस्तपैकी मोटरसायकल घेऊन निघालो आहे. तर आम्ही मूळचे तर मी तर आहे वडल्याचा, पण आम्हाला सावताळा या ठिकाणी जाण्यासाठी आहे ना, पहिले तर शेवगावमधून अमरापूर आणि अमरापूरमधून पाथर्डी आणि पाथर्डीमधून मोठा असे वगैरे वगैरे खूप गावे येतात मध्ये. आता प्रत्येक गावाचं नाव तर नाही सांगू शकत, पण हां, मजा तर खूप येणार आहे. तर चला आम्ही आता मोठ्याच्या पुढे निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता वनराई किती सुंदर प्रकारे पसरलेली आहे आणि पुढं जाऊन आपण खूप मजा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ असाच पुढं बघत राहा. या वनराईचा आनंद लुटत आमचा प्रवास चालू असताना आम्ही पोहोचलो कुसंब या गावात. या गावामध्ये श्री खंडेश्वराचं भव्य दिव्य असं मंदिर आम्हास पाहण्यास मिळाले. या मंदिराची बनावट पाहून आम्ही तिथे काही वेळ थांबून तेथील परिसराचा फेरफटका घेत बसलो. मंदिर सुंदर तर होतेच, पण परिसरही तेवढाच सुंदर होता. देवदर्शन झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. साधारण अर्धा ते 1 तास प्रवासानंतर आम्ही पोहोचलो सावताळा वन विभागामध्ये. येथे पोहोचल्यावर येथे पक्ष्यांचा कलकलाट व जास्त तर मोरांचा आवाज ऐकू येत होता. पण आमचं दुर्दैव असं की आम्हाला एक पण मोर बघण्यास नाही मिळाला. बहुतेक ते दाट वनराईमध्ये कुठेतरी असतील. नंतर काहीच अंतरावर आम्हाला दरी खोऱ्यामध्ये सुंदर अशी वनराई, धबधबे व रामेश्वराचं मंदिर बघण्यास मिळणार होते. पण आमचा पुढील जो प्रवास होता तो खूपच कठीण होता. जवळजवळ 200 ते 250 सरळ पायऱ्या उतरून खाली दरीत प्रवेश करायचा होता. आता आम्ही पोहोचलो होतो दरीच्या एका किनाऱ्यावर. इथून हे डोंगराचे व मंदिराचे दृश्य अप्रतिम दिसत होते. चारही बाजूने विविध प्रकारची झाडे झुडपे, डोंगर व दऱ्या. बस एवढंच पाहून मनाला खूप आनंद झाला होता. असं वाटत होतं दिवसभर या डोंगरांची भटकंती करत राहावं. पण आधीच खूप उशीर झाला होता, तर आम्ही पटकन पायऱ्या उतरून खाली गेलो. पायऱ्या उतरून खाली आल्यावर समोरच आपल्याला रामेश्वराचं मंदिर दिसते. मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की भगवान राम व सीता यांनी या मंदिराची रचना केली होती. हे मंदिर महादेवाचं आहे. याच मंदिरास रामेश्वराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. दर्शन झाल्यावर आम्ही निघालो वनराई बघण्यासाठी. मंदिराच्या बाहेर पडल्यावरच आम्हाला एक झरा दिसला. त्या झऱ्याभोवती खूप सारे पर्यटक त्यात भिजून आनंद लुटत होते. आम्ही थोड्या वेळ तिथे थांबलो व धबधबा बघण्यासाठी पुढे निघालो.
ऊन पडलं भारी वाटतं ना. हा ऊन पडलं ना. ऊन पडलं भारी वाटतं.